रोहिणी, पुरे कर आता रडणं. तुला रडताना पाहून माझ्या मनात एक भीतीचं घर तयार होतं. माझ्या तेजूला काही बरं वाईट नाही, तिला काहीही होणार नाही. मी माणसं पाठवली आहे गावात आणि विश्वासही शोधायला गेलाय तिला. तो तेजूला नक्की घरी घेऊन येईल. पण अशी खेळता खेळता ती अंगणाच्या बाहेर गेलीच कशी? हो, यापूर्वी ती कधीच अशी बाहेर गेली नव्हती. हो, केवढी घाबरट होती. बोला विष्णू, तुम्हाला काही सांगायचं आहे का? नाही, काय नाही. तुम्हाला आपल्या कुलदेवतेची शपथ. भाऊ, उगाच संकटात टाकले ना. कोकणाप्रमाणे आपल्या विदर्भातही नरबळीचे प्रकार घडू लागले. विष्णू भाऊ, खरं कुठे मला काही ठाऊक नाही, पण तुमच्याबरोबर असं काही होऊ शकत नाही. लक्ष्मीकांत शेठ, हे काय ऐकतोय मी? तुमच्या दुकानावर होतो तिथे मला एका गिरायकाने सांगितलं की तुमची मुलगी तेजू बेपत्ता झाली म्हणून. हो बंकटलालजी. अरे बापरे. तेजूला शोधायला माणसं पाठवली आहेत मी गावात. तुमचा नवीन नोकर कुठे? तिला कोणी पळवून तर नेलं नसेल ना? तो तिला शोधायलाच गेलाय. म्हणजे तो जागेवरच आहे? म्हणजे नाही नाही, म्हणजे मला तुमची मुलगी तेजू जेव्हा बेपत्ता झाली असं कळलं तेव्हा पहिला संशय मला विश्वासवरच आला. काय ही माणसं बेरकी असतात, आधी विश्वास संपादन करतात आणि मग. बाळा, काही काळजी करू नकोस. थोडा धीर धर, थोडा धीर धर. तुला काहीही होणार नाही. आली का तेजू? हे काय, तू एकटाच आलात? मला वाटलं तू आमच्या तेजूला घेऊन येशील. आता याला बोलून काय उपयोग होणार? हा काय करणार? हा त्याच्या कामात होता. तू जबाबदारी लक्ष द्यायला पाहिजे होतं तेजूवर. माझं चुकलं. हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी महाराजांना कळवतो. महाराज आपल्याला सांगतील की तेजू नेमकी कुठे आहे, काय घडलंय ते. हा, मी जातो. मी महाराजांना सांगतो. महाराज 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 महाराज, विपरीत घडलंय. लक्ष्मीकांत शेटजींवर संकट ओढावलंय. त्यांची मुलगी गौरी बेपत्ता झाली. असंख्य गावांमध्ये शोधलं, कुठेही सापडत नाहीये. महाराज, आपण काहीतरी करा. मी काय करू? महाराज, आपण त्रिकाल ज्ञानी आहात. आपल्या दिव्य दृष्टीनं पहा, सांगा. गौरी कुठे सापडेल? ती कुठे हरवली? कोणी तिला पळवून तर नेली नाही ना? लक्ष्मीकांत समर्थ आहे. त्यानेच त्याच्या मुलीला शोधून काढावं. महाराज, ठेस लागल्याशिवाय शहाणपण येत नाही. एरवी कोणतीही गोष्ट तो आम्हाला विचारल्याशिवाय करीत नाही, पण यावेळी. महाराज, असा कोणता प्रमाद लक्ष्मीकांतच्या हातून घडलाय म्हणून त्याला ही शिक्षा मिळते? श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये फारच धूसर रेषा असते. तशीच विश्वास आणि अंधविश्वास यामध्येही असते. महाराज, महाराज, लक्ष्मीकांतनं त्यांच्या घरी एक नवीन नोकर ठेवलाय. तो तर जबाबदार नसेल ना याला? पण तो तर घरातच होता. मी आत्ताच लक्ष्मीकांतच्या घरून येतोय. गौरी बेपत्ता आहे म्हणून तो सुद्धा अस्वस्थ आहे. महाराज, महाराज, काहीतरी करा. वेळ आली की सर्व ठीक होईल बंकट. काळजी करू नकोस. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात. काय झालं असेल हो माझ्या तेजूचं? कोणाची
कोणाची दृष्ट लागली या घराला कळत नाहीये. कोणी आपलं सुख हिरावून घेतलं आपल्यापासून. बहिणी, तुम्ही शांत व्हा आधी. तेजू नक्की सुखरूप असेल. बंकटलाल शेठ हेमांना महाराजांना बोलले असतील. महाराज येतील आणि सांगतील आपल्याला पुढे काय करायचं ते. तुम्ही शांत व्हा. माझ्या तेजूचं अपहरण झालं म्हणावं तर त्या माणसाने माझ्या पुढे यावं. मी त्याला माझी सर्व संपत्ती देऊन टाकेन, पण माझ्या तेजूला सोड म्हणेन. मी त्याच्या पाया पडून विनवणी करीन. माझ्यासाठी माझी तेजूच माझी सर्वस्व, माझ्या धनाची पेटी आहे तेजू. लक्ष्मीकांत भाऊ, बोला. हा विश्वास आपल्या खोलीत गेला तो गेलाच, बाहेर आलाच नाही. काय करतोय तो आतमध्ये? रडत बसला असेल. तो केवढा जीव लावला होता तेजूने. मी पाहतो जाऊन. विश्वास आपल्या खोलीत रडत बसलाय, स्वतःलाच दोष देतोय. तेजू त्याला खेळायला बोलवत होती तेव्हा तो तिच्याकडे जायला पाहिजे होता असं त्याचं म्हणणं आहे. बरं लक्ष्मीकांत भाऊ, विश्वासला कामावर ठेवायचं का नाही ठेवायचं हे विचारायला तुम्ही महाराजांकडे गेले होते? हो, महाराज म्हणाले होते चौकशी कर, पण कुठून करणार चौकशी? त्याचं कोणीच नाही. त्याने जी माहिती पुरवली तीच आम्ही खरी म्हणली. हो ना, तर उलट तपासणी करा त्या विश्वासची, म्हणजे तुम्हाला आत्ता पत्ता लागेल का तो खरा आहे का खोटा आहे. ते कसं? जर तो भामटा असेल तर तुमच्या घरातली एक तरी किमती वस्तू त्याच्या पिशवीत भेटेल, आणि जर का ती वस्तू त्याच्या पिशवीत भेटली तर तेजू काय करायचं? काय म्हणायचं याला? म्हणजे आपली तेजू आकाशात उडून गेली की या जमिनीनं गिळलं तिला? काय करायचं? जा रे, याची पिशवी घेऊन ये. मालक, जा म्हणतोय ना. शेठजी, माझी पिशवी कशासाठी मागवली? कळेल. सापडले काय? नाही. काय काय शोधत काय होतात माझ्या पिशवीत? माझ्यावर संशय घेता तुम्ही? तुमच्या घरातल्या वस्तू चोरतोय मी? म्हणजे तेजू बेपत्ता झाले त्याच्या मागे माझा हात आहे? तू काय केलं ते? एका निष्पाप माणसावर आरोप केला. काय करू तेजू बाळ, कुठेस तू? विश्वास, निघालो मी. कुठे? मला नाही काम करायचं इथे. ज्या घरात माझ्यावर अविश्वास दाखवला जातो, मला चोर समजून संशय घेतला जातो, तिथे नाही राहायचंय मला. निघालो. विश्वास, अरे काही बोलू नका शेठजी. आता मला कुणीच थांबवू शकत नाही, कुणीच नाही. तेजूने मला पाहता क्षणीच मामा अशी हाक मारली आणि माझं मन भरून आलं. मला वाटलं जी मायेची माणसं मला हवी आहेत ती मला या घरात भेटणार आहेत, पण नाही. माझं नशीबच फुटकं. माझ्या आयुष्यात एकच गोष्ट आहे, वनवन, फक्त वनवन. येतो मी.
धरणी माते आम्ही तुला प्रार्थना करतो, जखडून ठेव त्याला, जखडून ठेव. अरे घर सोडून जावंसं वाटत नाहीये ना, मग नको जाऊस. अरे महाराज येतील, सगळं काही ठीक करतील. महाराज माझ्या तेजूला घेऊन येतील. नाही, मला एक क्षणभर सुद्धा इथे थांबायचं नाहीये. सोडा मला जाऊ द्या. माझे पाय कुणी धरलेत. सोडा मला जाऊ द्या ना. अरे विश्वास, कुणी धरले तुझे पाय? आम्ही सगळे इथे उभे आहोत तुझ्या समोर. हो बघा ना, कुणीतरी माझे पाय धरलेत. सोड मला, सोड. गण गण गणात मोते, गण गण गणात मोते. महाराज, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज, आमची तेजू ठाऊक आहे आम्हाला. रोहिणी, आम्हाला भूक लागली, आम्हाला जेवू घाल. महाराज, जेवू घाल म्हटलं ना. लोक पैशासाठी काय वाटतील ते करतात. मला पैशाची भूक नाही, अन्नाची भूक लागली. तू खाऊ घालणार आहेस की नाही? महाराज, अहो आज घरामध्ये चूल पेटलेली नाही, पण मी काहीतरी करते. आमच्या घरात स्वयंपाक तयार आहे वहिनी. महाराजांनी परवानगी दिली तर. अरे परवानगी कशी मागतोस मूर्खा? एवढ्यात घरी जाऊ जाणार असतात. जा पटकन आणि घेऊन ये. हा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. अरे माझे पाय कुणी धरलेत. सोडा ना, मला जाऊ द्या. वा छान, असाच उभा राहा आयुष्यभर पुतळा बनून. लोक येतील आणि तुझ्या पुतळ्याला हार घालतील. ते हार फुलांचे असतील की चपलांचे असतील ते तुझ्या कर्मानुसार ठरेल. लोक येतील आणि तुझ्या पुतळ्याला हार घालतील. ते हार फुलांचे असतील की चपलांचे असतील ते तुझ्या कर्मानुसार ठरेल. महाराज, संकट. वा छान, सुंदर. तुला हवंय? प्रसाद म्हणून हवंय? घे. वा वा, अप्रतिम, सुंदर. ये तुला हवंय प्रसाद म्हणून? छान आहे एकदम. आम्ही तुला प्रसाद देणार आहोत, पण तो वेगळा प्रसाद देणार आहोत. हा हवाय? नाही, देतो. तुला प्रसाद मिळेल, पण तो हा नाही. बंकट, तुझ्या कर्मानुसार प्रसाद मिळणार आहे. आता या छडीला पाहून तरी खेळ सांगणार आहेस का? सांग, कुठे तेजू? कुठे लपवलंयस तिला? सांगतोस की नाही? का देऊ काठीचा प्रसाद? बोल. बोल, कुठे तेजू? सांगतोस की नाही? बोल लवकर. उघडतोस? सांगतोस की नाही? बोल लवकर. सांगतोस की नाही? उघडतोस? बोल. खरं काय ते सांग. तुमची तेजू माझ्या सांगण्यावरून माझ्या माणसांनी तिला पळवली आणि एका गुप्त ठिकाणी दडवून ठेवले तिला. अरे दुष्टा, विश्वासघातकी. तू थांब रे. बोल पुढे बोल. अपमानास्पद वागणूक मिळाल्याच्या बहाण्याने मी इथून सटकणार होतो.
आणि त्या गुप्त ठिकाणी जाणार होतो. उद्या सांगावं धाडून तुमच्याकडून पैसे उकळण्याचा बेत होता माझा. आज नाही वाटत तुला? मुलं ही देवाघरची फुलं असतात आणि तू पुष्करतोस. अरे चांगल्या घरचा मुलगा तू वाईट संगतीत गेलास आणि स्वतःचा सर्वनाश ओढवून घेतला. आई वडिलांनी चांगले संस्कार केले आणि ते मुलांनी अंमलात आणले नाहीत तर दोष कोणाला द्यायचा? महाराज, मला क्षमा करा महाराज. उद्याला पाणी पिण्यासाठी पाण्यापर्यंत नेता येतं, पण पाणी त्याचं त्यालाच प्यावं लागतं. तुला पाणी पिण्यासाठी न्यायचं नाही, पाण्यात ढकलण्यासाठी न्यायला पाहिजे असा लायकीचा आहेस तू. जिवंतपणे आपल्या आई वडिलांना मारलंस तू. ते तिथे पुत्रविरहाने तडफडत आहेत आणि इथे तू दुसऱ्यांची मुलं पळून पोट भरतोयस. अरे नरकात सुद्धा जागा मिळणार नाही तुला. महाराज, पण तेजू. तू कशाला काळजी करतेस? आमचा पांडुरंग असता तेजूला काहीही होणार नाही. ती पाहिली तुझी तेजू. तेजू. तेजू गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. तेजू बेटा मला माफ कर. वा छान तेजू. आमच्या छडीपेक्षा हा मार सणसणीत होता. लहान मूल म्हणजे देवाचं स्वरूप, त्याच्याच हातून ह्याला मार पाहिजे होता. बंकटा बघतोस काय? उचल ही शाळी दे गावाबाहेर फेकून. गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोते. आई वडील आपल्या मुलाबाळांवर चांगले संस्कार करतात, पण हे चांगले संस्कार ज्याचे त्यानेच ग्रहण करायचे असतात. वाईट संगतीचा परिणाम हा वाईटच असतो.